Hello friends, welcome in Jawahar Secondary and Higher Secondary School, Kesapuri Camp, Majalgaon, Taluka Majalgaon, Jilla Bid. Let's discuss to the story The Boy Who Broke the Bank. It's very important story given here and which is very popular. Is written by Ruskin Bond, and I want to share you the ideas or information about the Ruskin Bond first, and then discuss briefly to the lesson. We cover all points which are very valuable to detect the knowledge from the boy who broke the bank. Okay, friends, all of you open your textbook and see on the page number 48, where we cover the some important points. Ruskin Bond, look from the look on the page number 48. First of all, given the information about the writer. Who is the writer of this story? Romika. Yes, who is the writer of this story? Give me answer. लेखक कोण आहेत? रस्किन बॉन्ड. ओके, समजलं का? पहा, हु वॉज बॉर्न इन 1934, ज्यांचा जन्म हा 1934 साली झाला, इज अन इंडियन ऑथर, जे भारतीय लेखक आहेत. ऑथर ऑफ ब्रिटिश डिसंट, म्हणजे ब्रिटिशांची त्या कालावधीत सत्ता होती तेव्हा हे भारतीय लेखक म्हणून प्रसिद्ध होते. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली, ते आपल्या जी ॲडॉप्टेड फॅमिली होती त्या फॅमिलीसोबत लंडूरमध्ये, जे की मसोरी इंडियामधील प्लेस आहे, ते या ठिकाणी ते राहत होते. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रिकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ द चिल्ड्रन लिटरेचर इन इंडिया, म्हणजे भारतामधील जे इंग्रजी साहित्य आहे, बालसाहित्य म्हणू आपण, हे बालसाहित्याचं महत्त्व, म्हणजे त्या बालकांच्या जीवनामध्ये शिक्षणामध्ये किती महत्त्व आहे हे या ठिकाणी रिकग्नाइज्ड म्हणजे ओळखले होते. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरू, म्हणजे साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड त्यांना 1992 मिळालेला होता. कशासाठी? फॉर लेखन कशावर केलेलं होतं? आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरू. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2040, म्हणजे 1999 आणि 2014 साली त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हा अवॉर्ड दिला गेलेला होता. लेट्स स्टार्ट टू द स्टोरी. फर्स्ट ऑफ ऑल, वी विल कवर the character point, which characters are given in the story. If such kinds of questions asked in the exam, then definitely we will support you to cover this point. Nathu is the main character here, then Sitaram, then Mr. Bhushan, then Mrs. Bhushan, Deepchand, who is a barber here. Next character, the beggar, Ganpat. Next, Kamal Kishore. Then elderly gentleman and bank manager. And last, the people of People Nagar. Okay.
These characters are given in the story. One by one we will discuss, we will cover here. All of you see on the page number 48, the first passage given here. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar bank owned by Seth Govindram. म्हणजे सेठ गोविंदराम यांची जी बँक पीपल नगरमध्ये होती, त्या पीपल नगर मधील बँकेमध्ये तो एक झाडू मारण्याचं काम तो करत होता. कोण? नथू. नथू ग्रंबल्डचा अर्थ या ठिकाणी लिहून घ्या. GRUMBLED. ग्रंबल्ड म्हणजे तक्रार करणे. तक्रार करत करत तो म्हणजे स्वतःशीच, टू हिमसेल्फ म्हणजे स्वतःशीच तक्रार करत होता की ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. म्हणजे जे पीपल नगर बँक होती त्याच्या जे स्टेप्स होत्या, STEPS, स्टेप्स म्हणजे पायऱ्या झाडत असताना तो स्वतःशीच तक्रार करत होता. जी बँक कोणाची होती? सेठ गोविंदराम यांची. ही युज्ड द स्मॉल ब्रूम. आता स्मॉल ब्रूम, BROOM, ब्रूम म्हणजे झाडू. ही युज्ड द स्मॉल ब्रूम हरिडली. तो घाईघाईमध्ये तो जो झाडू होता तो घाईघाईमध्ये प्ले करत होता, तो झाडत होता. हरिडली अँड केअरलेसली म्हणजे केअरफुल अपोजिट वर्ड, आणि केअरलेस त्याचा अपोजिट वर्ड. ओके. पुढे काय सांगितलं? द डस्ट आफ्टर रायझिंग इन द क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आता तुम्हाला माहिती आहे, द रिअल सिच्युएशन व्हेन वी क्लीन टू द हाऊस with our broom, then the dust goes on the cloud over the head and it will come back and stay on our head or on our body etc. or on our dress. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की नथू जो ब्रूम म्हणजेच झाडू मारण्याचं काम करत होता, तो त्या बँकेच्या पायऱ्या ज्या होत्या त्या पायऱ्या तो साफ करत होता. त्यावेळेला त्या साफ करत असताना जी धूळ होती ती धूळ अवकाशामध्ये जाऊन परत त्याच्या अंगावरती, त्याच्या डोक्यावरती, त्याच्या कपड्यावरती विसावलेली होती. हां, तर रोमिका लांडगे माईक ऑफ कर. हां, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके. म्यूट करायचा. रोमिका लांडगे म्यूट करायचे. ओके. आता जर कोणाला काही अडचण असेल तर तेवढं माईक स्टार्ट करायचं आणि तेवढंच सांगायचं किंवा तेवढंच बोलायचं. ओके. आता सांगितलं काय की ती जी धूळ होती ती धूळ डोक्यावरती येऊन विसावलेली होती. मग त्याचबरोबर आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि पुन्हा ती परत या ठिकाणी त्या स्टेप्सवर येऊन विसावत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. जी डस्टबिन होती, कचरा बॉक्स किंवा कचरा पेटी म्हणू आपण, त्यावरती पॅन अगेन्स्ट. बघा, बँगिंग म्हणजे असा रागात आदळणे. मग ते जे पॅन होता सुपली, त्याने त्या डस्टबिनवरती अशी रागामध्ये आदळलेली होती. अँड सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. ॲट द मोमेंट सीताराम पास्ड बाय म्हणजे त्या नथूच्या जवळून हा सीताराम जो नावाचा नेक्स्ट कॅरेक्टर आहे ते त्या ठिकाणाहून जाऊ लागलेलं होतं. म्हणजे सीताराम हा नथूचा फ्रेंड म्हणजे मित्र. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. आता सीताराम हा प्रेस केलेले कपडे असतील. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशी प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आता तो जो सीताराम होता, तो सीताराम प्रेस केलेले कपड्याचं जे गाठोडं बांधलेलं होतं ते गाठोडं त्याने डोक्यावर घेऊन तो पुढे चाललेला होता. तो बॅलन्स करत होता. गाठोडं पडणार नाही यासाठी तो बॅलन्स करत होता. मग डोंट रेज सच डस्ट. आता इथं पहा,
डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. कोण? सीताराम कोणाला म्हणाला? टू द नथू. काय म्हणाला? डोंट रेज सच डस्ट, म्हणजे अशी धूळ तू उडू नको. आर यू अनॉइड बिकॉज दे आर, मला माहिती की तुला राग आलेला आहे, कारण बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याला ते जे म्हणजे बँकेकडून जे तुला पगार मिळतो त्यात काय ते ₹2 एक्स्ट्रा देण्याचं ते टाळतात. म्हणजे जेवढा पगार आहे तेवढा सुद्धा वेळेवर या ठिकाणी भेटत नाही, असे या ठिकाणी म्हणणं आहे. पुढे काय सांगितलं? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेंट द स्वीपर बॉय. स्वीपर बॉय म्हणजे नथू काय तक्रार करतोय की आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याविषयी काहीही बोलायचं नाही, असं तो म्हणतो. आय हॅवंट इवन रिसीव्ह माय रेग्युलर पे, जरी मला माझा जो रेग्युलर पे आहे तो रेग्युलर पे मला मिळत नसेल तरीही मला त्या विषयावर काहीही बोलायचं नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. ऑल ऑफ यू सी ऑन द पेज नंबर 49. ओके, अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. Who would think a bank would hold up a poor man's salary? म्हणजे महिन्याच्या शेवटी 20th, आता 20th म्हणजे 20 तारखेपर्यंत हे पगार होतो, परंतु या ठिकाणी वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप, 20 तारखेपर्यंत पगार हा होल्ड करून ठेवला जातो, असं कोणीतरी या ठिकाणी म्हटलं. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, म्हणजे मी पैसे घेतो ना घेतो कीच आय एम ऑफ, म्हणजे आय लिव्ह दिस जॉब, मी हे काम सोडणार आहे, असं म्हणण्याचा अर्थ आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. अनदर वीकमध्ये, पुढील वीकमध्ये आय डोंट वर्क हेअर, म्हणजे या बँकेमध्ये मी मात्र पुढील आठवड्यामध्ये काम करणार नाही, असं कोण म्हणालं? सेड बाय दी नथू. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स, म्हणजे पुन्हा पुन्हा त्याने काय केलं, जे पॅन होतं म्हणजे सुपली होती ती त्या डस्टबिनवर पुन्हा पुन्हा त्याने आदळली. जस्ट टू एम्पासाइज, ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे आकर्षित, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी जे ॲक्टिव्हिटी केली जाते त्याला या ठिकाणी एम्पासाइज म्हटलेले आहे. एम्पासाइजचा अर्थ काय? ड्रॉ अटेन्शन टू, म्हणजे याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी. हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि त्याने त्याला कदाचित या ठिकाणी कॉन्फिडन्स येत होता. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होत होता. वेल, आय विश यू लक सेड सीताराम. त्यावेळेला सीताराम काय म्हणाला? आय विश यू लक, म्हणजे तशा तुला शुभेच्छा म्हणाला तो. आणि पुढे या ठिकाणी सेड सीताराम, आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. तुला योग्य असेल असा जॉब मी शोधण्याचं काम करेल, असं सीताराम म्हणाला. अँड ही प्लडेडचा मिनिंग आहे दिलेला आहे वॉक्ड हेविली, जलद गतीने चालणे. स्पीडिली म्हणू आपण, वॉक स्पीडिली म्हणजे जलद गतीने तो पुढे चाललेला होता. अँड बेअर फूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि सीतारामने ते जे गाठोडं डोक्यावरती घेतलेलं होतं, गाठोडं जे होतं ते त्या गाठोड्यामुळे त्याचं जे चेहरा आहे किंवा त्याचं जे डोकं आहे ते पूर्णपणे कव्हर झालेलं होतं. आणि त्याच्या शोल्डरवरती ते गाठोडं आलेलं होतं, म्हणून त्याचा चेहरा मात्र या ठिकाणी दिसत नव्हता. ॲट द 4th होम ही विजिटेड, जेव्हा 4थ्या घरी तो जाऊन भेटला, म्हणजे सीताराम हा आपले जे प्रेस केलेले किंवा स्वच्छ केलेले, धुवून वॉशिंग करून क्लिनिंग करून प्रेसिंग करून ते जे कपडे आणलेले होते त्याने ते 4थ्या घरी तो देऊ लागला. त्यावेळेला सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट
शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. चौथ्या घरी जेव्हा तो पोहोचला तेव्हा त्या घरामधून त्याला असा आवाज आला त्याच्या कानावरती की त्यांना स्वीपर बॉय म्हणजे एक झाडूवाला मुलगा पाहिजे आहे, असं या ठिकाणी त्याच्या कानावरती पडलं. तेव्हा ट्राईंग टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. We stop here and discuss in the next session the remaining story. Thank you. Bye bye.